नमस्कार, नाशिकची गौरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बनवत होते आणि खूप सुंदर अशी खिचडी मी घरी पण आणली होती पार्सल. त्या काकांना म्हणजे महाराज होते ते, म्हणजे जे असतात ना ते शेफ करणारे, तर ते महाराज होते. तर त्यांना विचारलं होतं कशी खिचडी बनवतात, तर त्या पद्धतीने आपण आज खिचडी बनवूया. कढईमध्ये साधारणतः मी 1.5 पळी तेल घेतलेलं आहे. आता आपण टाकूया मोहरी. प्रत्येक शहराची, प्रत्येक तुम्हाला सांगते राज्याची एक विशिष्टता असते, एक म्हणजे त्यांचं प्रत्येकाची स्पेशालिटी असते, काय काय वेगवेगळं बनवायचं ते. तर खानदेशी खिचडी कशी करायची ते दाखवते तुम्हाला. चला आता याच्यामध्ये टाकूया हिंग. नंतर कढीपत्ता, दाणे आधी थोडेसे परतून घ्यायचे. दाणे परतणं होईपर्यंत आपण आलं, मिरची आणि लसूण हे थोडंसं मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आपले दाणे तोपर्यंत परतून होतील. गॅस मी बारीक करते. तोपर्यंत आलं, लसूण आणि मिरची आणि 2-3 कढीपत्त्याची पानं आहेत हे वाटून घेऊया आपण मिक्सरवरती. दाणे छान मस्तपैकी आपले परतले गेलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये टाकूया थोडीशी हळद. नंतर आपण टाकूया कांदा, टोमॅटो आणि बटाटा लागणार आहे. आपण पहिल्यांदा कांदा परतवून घेऊया. कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा. हे बघा दिसते, कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा. थोडासा गॅस मीडियम करते मी. आणि हे बघा, ही जी आपण खिचडी करणार आहोत खानदेशी, ही तुरीच्या डाळीची असते बरं का. हे बघा, तुरीची डाळ आणि इंद्रायणी बासमती तांदूळ, तुम्ही तांदूळ कुठलाही वापरू शकता. हे मी अर्धा तास आधी भिजवून ठेवलेले, धुवून भिजवून ठेवलेले. कांदा छान परतवून घेऊया. कांदा परतवल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे जे वाटण केलेलं आहे, आलं, लसूण आणि मिरची, हे वाटण आपल्याला याच्यामध्ये घालायचं. आपण रेग्युलर खिचडी तर करतोच, म्हटलं जरा वेगळ्या पद्धतीने बनवून बघावी. हे बघा, हे जे वाटण आहे मी याच्यामध्ये घालते. हे पण छान याच्यात परतून घ्यायचं. कांदा छान मस्त परतला जातोय आपला. आता आपण घालूया बटाटा आणि टोमॅटो. हे पण याच्यामध्ये मस्त परतवून घ्यायचं. थोडंसं ते परतवल्यानंतर बटाटा आणि टोमॅटो थोडं छान परतून घ्यायचं. एकदम छान असा सुगंध येतो. आणि मग आपले जे हे डाळ तांदूळ आहेत भिजवलेले, हे डाळ तांदूळ आपण याच्यामध्ये घालूया. असे छान याच्यामध्ये परतवून घ्यायचं. आता ही खिचडी तुम्ही जर मोकळा तांदूळ आणला असेल, म्हणजे मोकळा होणारा भात असा जो तांदूळ असतो, म्हणजे दिल्ली राईस आहे, नंतर आपला जो दावत बासमती आहे जो मोकळा होतो, तर मग त्याला पाणी 1 वाटीला 1.5 वाटी पाणी घालायचं. इंद्रायणी तांदूळ आहे, मऊ खिचडी मला आवडते म्हणून 1 वाटीला साधारणतः 2 वाट्या पाणी मी घालते. वाट्यांच्या अंदाजाने मी घेत नाही, जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते. असा अंदाज मला आहे. तर मग आपण याच्यामध्ये पाणी घालूया. कारण मला मऊसूत खिचडी आवडते म्हणून थोडंसं पाणी मी जास्त घातलंय. हे बघा,
आता याच्यामध्ये मसाले कुठले घालायचे, तर याच्यामध्ये घालायचा आपला हिरवी मिरची मी घातलेली आहे, त्या अंदाजाने तिखट मसाला घालायचा, काळा मसाला, लाल तिखट आणि धण्या जिऱ्याची पावडर हे आपल्याला याच्यामध्ये घालायचंय. धणा जिरा पावडर हे बघा, ही एव्हरेस्टची वापरते मी, धणा जिऱ्याची पावडर आणि मीठ अंदाजाने घालायचंय. मीठ अंदाजाने घातलं, हे छान हलवायचं आणि थोडीशी उकळी आल्यानंतर मग झाकण लावायचं, म्हणजे मग शिट्टी आपली पटकन होते. याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि मग झाकण लावणार आहोत आपण याचं. याला उकळी येऊ द्या आणि मग आपण झाकण लावून घेऊया. थोडीशी खिचडी उकळायला लागेल. खिचडीला उकळी आलेली आहे. आता मी झाकण लावते, म्हणजे आपल्या शिट्ट्या पटापट होतील. साधारणतः 2 शिट्ट्या करायच्या, 2 किंवा 3, जसा तुमचा तांदळाला शिट्टी लागते तशी शिट्टी करायची. मी 3 शिट्ट्या करणार आहे आणि मग खिचडी झाली की दाखवते तुम्हाला कशी दिसते ते आणि कशी लागते ते पण. छान मस्तपैकी खानदेशी खिचडी आपली तयार आहे. ह्याच्यामध्ये मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर घालायची. हे बघा, मस्त खानदेशी पद्धतीने आज खिचडीचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला. हे बघा किती सुंदर झालंय बघा. मऊसूत अशी खानदेशी खिचडी तयार आहे. फक्त कोथिंबीर घालताना सगळं झाल्यानंतर कोथिंबीर घालायची, नाहीतर मग कोथिंबीरीचा रंग जो आहे तो काळा पडतो. त्याच्यामुळे ही टीप लक्षात ठेवा. तांदूळ तुम्ही कुठलाही वापरला तरी सुद्धा चालेल. हे बघा, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळेजण या मस्तपैकी खानदेशी खिचडी खायला. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.